यामध्ये प्रामुख्याने आमच्यासोबत शेतकरी संघटना व गोंडवाना गणतंत्र पार्टी हे असणार आहे आणि निश्चितच ही जी लढाई आहे ही गडचांदूरच्या स्वाभिमानाची लढाई आहे। मी BJPमध्येच काम करत होतो। आपला सर्वांनी आता जिल्ह्यांनी बघितलं आहे की मला सीट का बरं दिली गेली नाही। खरा विरोधक हा काँग्रेस असेल, विरोधक हा आपला काँग्रेस असेल, काँग्रेसच्या विरोधात लढाई लढायची आहे। मी सतत लोकांचे कामं करत आलेलो आहे, त्यामुळे मला असं वाटतं की मी जनतेत काम करत आलेलो आहे। मी एकमेव व्यक्ती आहे की ज्याचं माझं जनसंपर्क कार्यालय अलीकडे काही वर्ष दीड दोन वर्षामध्ये काही लोकांचे सुरू झाले आहे, पण मी एकमेव व्यक्ती आहे गडचांदूरचा। मी पुन्हा पुन्हा म्हणतोय 6 वर्षापासून आहे। हा डाटाबेस आहे माझ्याकडे, मी देऊ शकतो तुम्हाला बरोबर। त्यामुळे माझ्यासमोर काही आव्हान नाही। मतदारांना एकच सांगेल की मला निवडणूक जे बाकी लोकांकडे जे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो, एक विकासाला मत द्या आणि जो एक विकासाचा अजेंडा घेऊन आपल्याकडे येत आहे त्याला मत द्या। गडचांदूरच्या स्वाभिमानासाठी ही लढाई आहे, मी आधीच बोललो, त्यासाठी मत द्या। एकंदरीत महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत नगरपरिषदांची निवडणुकांचे बिगुल वाजलेलं आहे आणि नक्कीच उमेदवार आणि नगराध्यक्ष पदांसाठी अर्ज देखील दाखल केले। आज एकंदरीत त्या अर्जांची छाननी देखील होती। आज आपण राजुरा विधानसभा क्षेत्रातील गडचांदूर या शहरामध्ये आहोत। गडचांदूर शहर हे खरं तर औद्योगिकदृष्ट्या शहर म्हणून ओळखलं जातं आणि आज त्या शहरामध्ये नगराध्यक्षपदासाठी ते निवडणुकीसाठी उभे आहेत आणि खरं तर युवक म्हणून अनेक समस्यांची जाण आहे। अनेक गेल्या काही दिवसांपासून काही वर्षांपासून ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत। आपल्यासोबत ताजने आहेत। काय सांगाल? खरं तर म्हणजे निवडणुकीच्या बिगुल वाजलेला आहे, आपण नगराध्यक्ष पदासाठी थेट आपण उमेदवार म्हणून आहात, आपली लढाई कशी असणार आहे? निश्चित एक गडचांदूर शहर विकास आघाडी म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहे। यामध्ये प्रामुख्याने आमच्यासोबत शेतकरी संघटना व गोंडवाना गणतंत्र पार्टी हे असणार आहे आणि निश्चितच ही जी लढाई आहे ही गडचांदूरच्या स्वाभिमानाची लढाई आहे, गडचांदूरांच्या युवकाची लढाई आहे। कारण की गडचांदूर एक शहर झालं आहे, एक नगरपरिषदमध्ये त्याचं रूपांतर झालं, पण अजूनही शहर म्हणून एक बघता येणार नाही गडचांदूरकडे। कारण की गडचांदूरमध्ये आजही अनेक समस्या आहे, ज्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने म्हणू की ज्या आपण पायाभूत सुविधा, आजही अनेक ठिकाणी रोड नाही, नाली नाही, पथदिवे नाही, ही परिस्थिती आजही गडचांदूरमध्ये आहे। शुद्ध पाणी नाही, उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाण्याच्या अनेक प्रॉब्लेम्स असतात। तर या पायाभूत सुविधावर प्रामुख्याने आम्हाला लक्ष द्यायचं आहे। नक्कीच एकंदरीत आता आपण ज्या पद्धतीने सांगितलं की गोंडवाना गणतंत्र पार्टी असेल, शेतकरी संघटना आपल्यासोबत आहेत आणि एक निडर व्यक्ती म्हणून आम्ही गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक शहराचा आम्ही सर्वे करतो आहे, जनसामान्यांच्या नागरिकांचे प्रश्न देखील घेतो आहे। अशात गडचांदूरच्या आपण ज्या पायाभूत चा प्रश्न आपण हाती घेतलेला आहे, मात्र विरोधक किती सक्षम आपल्या पुढे आहेत, काँग्रेस असेल किंवा BJP बलाढ्य पक्ष आपल्या पुढे आहेत, यांना पराभूत करण्यासाठी काय उपाययोजना आहे किंवा म्हणजे ही निवडणूक कशी रंगतदार किंवा आपल्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे की त्यांच्यासाठी, काय सांगाल? मी BJPमध्येच काम करत होतो। आपला सर्वांनी आता जिल्ह्यांनी बघितलं आहे की मला सीट का बरं दिली गेली नाही आणि तुम्हालाही काही दिवसानंतर माहीत पडेल। त्यामुळे BJPची लोक माझ्यासोबत आहे, 60-70% BJP माझ्यासोबत आहे। नक्कीच हा तर खूप मोठा खुलासा आहे। लोकराज्य TV चॅनल आपले जे प्रभाग आहेत, एकंदरीत आपण 20 उमेदवारासह स्वतः नगराध्यक्ष म्हणून आपण आता मैदानामध्ये आहात। मग आता इथे काही दिवसापासून बसस्थानकाचा प्रश्न असेल किंवा जे मुख्य सांगितलं रोडचा प्रश्न असेल, हे तर नक्कीच आहे। आता हे सगळी टीम घेऊन आपण मैदानात आहात। आता खरा विरोधक आपल्याला काय वाटतं, कोण असेल ना आपल्याला? निश्चित खरा विरोधक हा काँग्रेस असेल, विरोधक हा आपला काँग्रेस असेल, काँग्रेसच्या विरोधात लढाई लढायची आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सांगतोय की आमची अतिशय चांगली अशी टीम आहे आणि गडचांदूरला ज्या या पायाभूत सुविधा आहे या तर पूर्ण करायच्या आहे, पण सोबत एक चांगलं गडचांदूर शहर म्हणून एक त्याला नावारूपास आलं पाहिजे, एक शहर म्हणून आपल्याकडे बघितलं पाहिजे। कारण की अलीकडे जे आपण बघतो
जे अलीकडे आपण स्मार्ट शहराचे जे डेफिनेशन्स आलं आहे, एक स्मार्ट शहर, माझं गाव एक स्मार्ट गाव असायला पाहिजे, माझं शहर हे स्मार्ट शहर असायला पाहिजे. कारण की कसं एक स्मार्ट शहर असलं की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि निश्चितच ज्या काही MSME आपण ज्याला म्हणतो, जे छोटे छोटे उद्योगधंदे, ज्या गावात ज्या सुविधा असतात, कारण की तिथे येणारा कर्मचारी एम्प्लॉईज त्यालासुद्धा वाटते की मी ज्या ठिकाणी काम करतो ते शहर चांगलं असावं. म्हणून मला असं वाटते की एक ज्यावेळी आपण रोजगाराचा विचार करतो तर त्यासाठीसुद्धा आपलं शहरसुद्धा स्मार्ट असणं गरजेचं आहे. आणि त्या आपल्या स्मार्ट शहर असल्यानंतर आपण निश्चित छोटे छोटे उद्योग आपल्या गावात कसे आणता येईल, आपल्या शहरात कसे आणता येईल याकरता आम्ही प्रयत्न करू. आणि आपल्या युवकांना कसे रोजगार निर्मिती करता येईल, सोबतच महिला सक्षमीकरण हा सुद्धा आमचा विषय आहे. कारण की आज गडचांदूर शहरामध्ये ही परिस्थिती आहे की ज्या महिला आहे, कारण की आजची परिस्थिती अशी आहे की केवळ माणसांनी काम करून जमणार नाही, तर महिलांच्या हातालासुद्धा काम पाहिजे. मला सांगा, एक गडचांदूरमध्ये ही एक अल्ट्रा इंडस्ट्री माणिकगड सिमेंट कंपनी जर सोडली, माणिकगड सिमेंट कंपनी जर सोडली, तर असा एकही उद्योग नाही की जिथे महिलांना काम करता येईल. प्रत्येक महिला तर काही शेतामध्ये कामाला जाऊ शकणार नाही. आता अलीकडे कोणी 10वी शिकल्या मुली, 12वी शिकल्यापासून त्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार ॲटलिस्ट मिनिमम वेज 10, 12, 15 हजाराची नोकरी मिळायला पाहिजे. तर निश्चित अशी रोजगार निर्मिती कशी करता येईल याकरता आम्ही प्रयत्न करू आणि छोटे छोटे उद्योग आणू. आणि यासोबतच आज गडचांदूर शहरामध्ये जी ही माणिकगड सिमेंट कंपनी आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्थानिक रोजगारांचा मुद्दा आहे. तर एक नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही माणिकगड सिमेंट प्रशासनाला सुद्धा एक स्थानिक रोजगारांना, स्थानिक युवकांना कशी एक रोजगार देता येईल ते आम्ही त्यांच्या मागे लागून ते करून घेऊ. नक्कीच शेवट मी या खास मुलाखतीमध्ये जाणार आहे, कारण या संपूर्ण निवडणुकीत लोकराज्य TV चॅनल आपल्या शहरामध्ये असणार आहे, जनसामान्यांचे प्रश्न घेऊन आपल्यापुढे येणार आहे आणि त्याची उकल काढण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. खरं तर काही अंतरावर राजुरा नगर परिषद आहे, तिथे मात्र शेतकरी संघटना काँग्रेसची सोबत आहे. असं देखील काही इथे आम्ही लोकांची चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडनं प्रश्न आले आहेत. आता शेवट असं वाटतं की इथे औद्योगिकदृष्ट्या किंवा आपण ज्या पद्धतीने सांगितलं की स्मार्ट ग्राम आहे, आपली चुनौती या राजकारणामध्ये काय असणार, म्हणजे या निवडणुकीत काय असणार आहे, आव्हान आपल्याकडे काय असणार आहे, आणि आता मतदारांना आपण काय आव्हान करणार आहात, शेवट काय सांगाल? मला असं तर वाटतं की आव्हान तर काही नाही आहे. कारण की मी माझ्या बाबतीत सांगतो आहे, तुम्ही ज्या या जनसंपर्क कार्यालयामध्ये आहात, गडचांदूरमधलं माझं हे पहिलं कार्यालय आहे. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही पक्षाच्या एखाद्या नेत्याचं जर स्वतःचं जनसंपर्क कार्यालय असेल तर सांगा. अलीकडे जसं पावसाळ्यात मेंढकं उभी होतात तसे काही कार्यालय सुरू झाले, पण निलेश ताजनेचं गेल्या 6 वर्षापासून जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून मी तुम्हाला डाटाबेस देतो. आजपर्यंत मी जवळपास 4200 आयुष्यमान कार्ड, 3200 ई-श्रम कार्ड, 1000च्या वर लाडकी बहीणचे फॉर्म, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना, राज्य शासन केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आपण या कार्यालयाच्या माध्यमातून राबवतो. आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा पीक विम्याचे जे काही ग्रामीण लोकांचे पोलीस स्टेशन, सरकारी दवाखाना, MSCB, तहसील, कलेक्टर, मी सतत लोकांचे कामं करत आलेलो आहो. त्यामुळे मला असं वाटतं की मी जनतेत काम करत आलेलो आहो. मी एकमेव व्यक्ती आहे की ज्याचं माझं जनसंपर्क कार्यालय अलीकडे काही वर्ष, 1.5-2 वर्षामध्ये काही लोकांचे सुरू झाले आहे, पण मी एकमेव व्यक्ती आहे गडचांदूरचा. मी पुन्हा म्हणतो आहे, 6 वर्षापासून आहे. हा डाटाबेस आहे माझ्याकडे, मी देऊ शकतो तुम्हाला बरोबर. त्यामुळे माझ्यासमोर काही आव्हान नाही, कारण मी लोकांचं काम करत आलेलो आहो आणि निर्विवाद, आणि हे सगळं मी माझ्या याच्यातनं करतो आहे. मग बड्या पक्षांची प्रतिष्ठेची लढाई असणार आहे? मला माहीत नाही, पण मी माझी लढाई लढणार आहे. शेवट मतदारांना काय सांगाल? मतदारांना एकच सांगेल की मला निवडणूक जे बाकी लोकांकडे जे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो, एक विकासाला मत द्या, आणि जो एक विकासाचा अजेंडा घेऊन आपल्याकडे येत आहे त्याला मत द्या. गडचांदूरच्या स्वाभिमानासाठी ही लढाई आहे, मी आधीच बोललो, त्यासाठी मत द्या. नक्कीच हे होते निलेश ताजने. खरं तर
खास मुलाखतीत अनेक काही म्हणजे अनेक वर्षांपासून जनतेची जी नाड यांची जुडलेली आहे. मग खरं तर डेटाबेस देखील यांनी आपल्या लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून आपल्या पुढे आलेला आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून जनसेवेचं कार्यालय यांचं उघडं झालेलं आहे आणि अनेक जे शासकीय योजना असतील किंवा शेतकऱ्यांसाठी जी काही नवीन योजना आल्या त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम ताजने यांनी केलेलं आहे. हा खरा तर आत्मविश्वास आहे. यांनी थेट सांगितलं माझ्यापुढे कुठलंही आव्हान नाही, कारण मतदारांशी किंवा इथल्या नागरिकांशी माझी नाड जोडलेली आहे. त्यामुळे विरोधकांना नक्कीच हा डाव महागात पडेल की काय अशी देखील चर्चा आहे. आता मात्र गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि शेतकरी संघटना समवेत यांचे जे 20 उमेदवारसह नगराध्यक्षपदासाठी निलेश ताजे स्वतः मैदानात उतरलेले आहेत याची चर्चा मात्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या ताकदीने सोशल मीडिया असेल पेपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण या सगळ्या निवडणुकीमध्ये या एकंदरीत रणांगणामध्ये काय सुरू आहे याचं थेट ही जी सगळी चर्चा किंवा जी की माहिती आहे ती माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापुढे आपण आणणारच आहोत. आणि हा जो विकासाचा मुद्दा आहे, हे जे पर्यावरण असेल किंवा हे जे गडचांदूर शहर आहे हे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून पुढे न्यायचा हा विकासाचा पायंडा घेत निलेश ताजनेंनी या रणांगणामध्ये त्यांनी आपलं पाऊल रुजवलेलं आहे. आणि आपण असंच भेटत राहणार आहोत. शैलेश गणवीरसह मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.